एका क्षणाच्या रागात घेतलेला निर्णय एखाद्याचं संपूर्ण आयुष्य संपवू शकतो. छत्तीसगडच्या रायगडमध्ये घडलेली ही घटना ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. जिथे प्रेम, विश्वास आणि एकत्र राहण्याची शपथ होती, तिथेच घडली एक भयंकर घटना. आणि सर्वात धक्कादायक म्हणजे या घटनेत कोणत्याही बाहेरील शस्त्राचा वापर झाला नाही. नमस्कार, तुम्ही पाहत आहात अलर्ट महाराष्ट्र न्यूज. आज आपण पाहणार आहोत रायगडमधून समोर आलेली एक अतिशय धक्कादायक घटना. छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यातील कोटरा रोड पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली असून यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर पोलीस तपासात जे सत्य समोर आलं ते ऐकून सगळेच हादरले. या घटनेतील मृत महिलेचं नाव धनेश्वरी विश्वकर्मा असं आहे. 1 एप्रिल 2026 रोजी तिचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सुरुवातीला हा मृत्यू नैसर्गिक असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र जेव्हा शवविच्छेदन अहवाल समोर आला तेव्हा या प्रकरणाने पूर्णपणे वेगळं वळण घेतलं. अहवालानुसार तिचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाल्याचं स्पष्ट झालं आणि त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल करत तपास वेगाने सुरू केला. तपासादरम्यान जे उघड झालं ते आणखी धक्कादायक होतं, कारण या घटनेत बाहेरून कोणतंही शस्त्र वापरण्यात आलं नव्हतं, तर महिलेच्या गळ्यातील मंगलसूत्राचाच वापर करण्यात आल्याचं समोर आलं. दरम्यान तपासात असंही समोर आलं की धनेश्वरी विश्वकर्मा हिचा विवाह मनोज विश्वकर्मा यांच्यासोबत झाला होता आणि तिला 3 मुलेही आहेत. मात्र कौटुंबिक वादामुळे ती गेल्या 4 वर्षांपासून पतीपासून वेगळी राहत होती आणि माहेरी राहू लागली होती. याच काळात तिची ओळख विकेश भरेठ या तरुणासोबत झाली आणि दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. गेल्या 4 वर्षांपासून ती किरोडीमल नगर परिसरात एकत्र राहत होते. मात्र कायदेशीररित्या तिचा घटस्फोट झाला नव्हता. हीच बाब त्यांच्या नात्यातील तणावाचं मुख्य कारण ठरत होती. विकेशला तिच्याशी लग्न करायचं नव्हतं, पण घटस्फोटाच्या अडचणींमुळे ते शक्य होत नव्हतं. त्यामुळे दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. याशिवाय धनेश्वरीची प्रकृती ही काही दिवसांपासून ठीक नव्हती आणि या सगळ्या गोष्टींमुळे मानसिक तणाव वाढत चालला होता. घटनेच्या दिवशी विकेशची आजी त्यांच्या घरी आली होती. त्यावेळी प्रकृती ठीक नसल्यामुळे धनेश्वरी वेळेवर जेवण बनवू शकली नाही आणि याच कारणावरून विकेशने तिच्यावर राग काढला. छोट्या कारणावरून सुरू झालेला वाद हळूहळू मोठ्या भांडणात बदलला. रागाच्या भरात विकेशने तिला मारहाण केली. त्यानंतर दुखावलेली धनेश्वरी घर सोडून जाण्यासाठी निघाली. मात्र ती बाहेर पडत असतानाच विकेशने मागून तिचं मंगळसूत्र पकडून तिला जोरात मागे खेचलं. या घटनेनंतर ती खाली कोसळली आणि काही वेळातच तिची प्रकृती गंभीर झाली. घाबरलेल्या विकेशने हा प्रकार लपवण्याचा प्रयत्न करत तिला तातडीने रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. सुरुवातीला त्याने पोलिसांना हा मृत्यू अपघाती असल्याचं सांगितलं. मात्र शवविच्छेदन अहवाल आणि घटनास्थळावरील पुरावे पाहता पोलिसांचा संशय वाढला. पोलिसांनी विकेशला ताब्यात घेत कडक चौकशी केली असता तो कोलमडला आणि त्याने संपूर्ण घटना कबूल केली. रायगडचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक शशी मोहन सिंग यांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितलं की आरोपीने सुरुवातीला दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पुराव्यांच्या आधारे सत्य समोर आलं. सध्या पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे आणि पुन्हा एकदा नातेसंबंधातील तणाव किती गंभीर रूप धारण करू शकतो हे समोर आलं आहे. अशाच न्यूजसाठी अलर्ट महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा. धन्यवाद.